आता बातमी पाहूयात माळशेज व नाणे घाटामधून। तब्बल 2 वर्षांनंतर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर सर्वच पर्यटन स्थळं पर्यटकांना खुली करण्यात आली आहेत। त्यात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक पर्यटक श्रावणसरी अंगावर घेण्यासाठी म्हणजेच वर्षा विहारासाठी नाणेघाट, माळशेज घाट, दाऱ्या घाट तसेच जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात नावाजलेल्या आंबे हातवीज व दुर्गा टेकडी येथे येत असतात। शनिवार रविवार सुट्टीचा दिवस तसेच श्रावण मासारंभ यामुळे श्रावणसरींमध्ये भिजण्याचा आनंद घेण्यासाठी माळशेज व नाणेघाटामध्ये अनेक पर्यटक हजेरी लावत असतात। जुन्नर तालुका हा राज्यातील एकमेव पर्यटन तालुका घोषित झाल्यानंतर तसेच येथे असलेले आल्हाददायक वातावरण, निसर्ग सौंदर्याचे मुक्तपणे उधळण करणारे व डोंगर दर्यामधून खळखळणारे पाणी, रिव्हर्स वॉटरफॉल्स यामुळे तसेच नाणेघाटातील नूतनीकरण करण्यात आलेला फडके बंधाऱ्याच्या सांडव्यावरून वाहणारे खळखळणारे पाणी आणि त्याच्यातच भिजण्याचा आनंद घेताना अनेक पर्यटक दिसत आहेत। असे असले तरी माळशेज घाटामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे काही काळ येथे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना देखील जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। आपण पाहूयात ही नाणेघाटातील व माळशेज घाटातील दृश्य। आपण आहोत माळशेज घाटामध्ये आणि आपण पाहू शकता की कशा पद्धतीने पर्यटक या पावसाचा आनंद घेत आहेत आणि या माळशेज घाटाच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहेत। असं असलं तरी या ठिकाणी अनेक पर्यटक आलेले आहेत, आपण पाहू शकता। परंतु या भागातला रस्ता हा पूर्ण खचलेला दिसतोय। पहा खड्डे किती पडलेले आहेत आणि अशा पद्धतीने खड्ड्यांचा सामना येथील वाहनांना आणि येथील पर्यटकांना करायला लागतोय। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने अनेक वाहनं या ठिकाणी आलेली आहेत आणि गाडी पार्क करून या घाटाच्या पावसात भिजण्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत। कॅमेरामन संजय सह मी किरण वासगे, आपला आवाज माळशेज।